अमृत पिणारा माणूस जो आहे तो कधी दारू पित नाही. एकदा श्रेष्ठांचा संग केला की कनिष्ठांचा संग करण्याची काही गरजच नाही. तर अर्जुनाच्या मनामध्ये कौरवांविषयी कृपा आली, त्यामुळे वीरवृत्ती जी आहे तिचा अपमान झाला. माऊली लिहितात, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. श्रेष्ठ आहे ना, तर मग कनिष्ठावर भरोसा करण्याचं काय काम? यात श्रेष्ठाचा अपमान असतो. हनुमंतांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग घडलेला आहे, ज्यावेळी लंकेमध्ये इंद्रजितानं म्हणजे मेघनाद हा रावणाचा मुलगा, त्यानं हनुमंतांवर ब्रह्मास्त्र टाकलं. आता ब्रह्मास्त्रापासून हनुमंतांना मुक्तीचा आधीच वर होता. जेव्हा शंकरांनी पाशुपतास्त्र त्रिशूलापासून मुक्त होण्याचा वर दिला होता, इंद्रानं वज्रापासून, तसं ब्रह्मास्त्र काही त्यांना बांधू शकत नव्हतं. तरी पण ते निश्चेष्ट पडले. कशासाठी? की त्यांना बांधलं जायचं होतं, की मला बांधतील आणि दरबारात नेतील, मग मी सगळं बघेन. पण झालं काही, मेघनाथालाच संशय आला इंद्रजिताला की हे वानर ब्रह्मास्त्रानं बांधलं जाईल का. म्हणून त्यांनी सांगितलं, रशीने दोरीनं याचा हातपाय बांधा. त्यामुळे त्या ब्रह्मास्त्राचा अपमान झाला आणि ते स्वतःच निघून गेलं. यातून आपल्याला काय शिकायचं? तर श्रेष्ठाचा आश्रय म्हणजे भगवंतांचा ज्यावेळी आश्रय करतो आपण, त्यावेळी संसाराचा आश्रय करू नये. अमृताचा आश्रय ज्यावेळी करतो त्यावेळी मदिरेचा आश्रय करू नये.